Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम परीक्षा देणाऱ्या मुलांसाठीच्या भरपूर व्हिडिओज या चॅनलवरती याआधीच अपलोड केलेले आहेत आणि रेग्युलरली अपलोड केल्या जाणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जसजशा नवीन व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉइंग क्लासला जाताना, ड्रॉइंगची प्रॅक्टिस करताना, ड्रॉइंगच्या एक्झामला जाताना, एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामसाठी नेमकं कोणतं मटेरियल किंवा स्टेशनरी तुमच्याजवळ असणं गरजेचंच आहे याची अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ कमी वेळामध्ये तयार केली आहे. ती व्हिडिओज फास्ट स्पीड करून शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे चॅनलवरती टाकलेल्या सगळ्या व्हिडिओज अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ड्रॉइंग एक्झामचे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्सचे व्हिडिओज देखील टाकलेले आहेत, ते देखील नक्की फास्ट स्पीड करून पाहून घ्या. प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि ए ग्रेड मिळवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. ड्रॉइंगचा पेपर असतो तो तुम्हाला एक्झाम सेंटरवरतीच ॲन्सर शीट म्हणून देण्यात येतो. पेन्सिल ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पेन्सिलमध्ये तुम्ही HB 2B 0.5च्या लीड पेन्सिल तुम्हाला वापरता येतील स्केचिंगसाठी. इरेझर आणि शार्पनर, इरेझर अतिशय सॉफ्ट चांगल्या क्वालिटीचं तुम्ही घ्यायचं आहे आणि शार्पनर देखील चांगल्या प्रतीचं तुम्ही वापरायचं आहे. त्यानंतर कंपास बॉक्स तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता. जॉमेट्रीसाठी म्हणजे भूमितीसाठी याचा उपयोग होतो. सेपरेट तुम्ही एक 30 सेंटीमीटर लांबीची पट्टी म्हणजेच स्केल ही तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. मी जे मटेरियल सांगत आहे हे तुम्हाला गरजेचंच आहे ते मी सांगत आहे. तुम्ही इंक पेन, वॉटरप्रूफ असलेले स्केच पेन, जेल पेन तुम्हाला जे हवेत ते तुम्ही वापरू शकता. पेनमध्ये ब्लॅक कलरचे पेन तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, त्याने तुम्हाला बॉर्डर काढता येते. त्यामुळे ब्लॅक पेन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. ब्रश ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कलरिंग करताना ब्रश लागतो. ब्रशमध्ये तुम्ही 0, 1, 3, 5 या नंबरचे राऊंड ब्रश म्हणजे गोलाकार ब्रश आणि वॉश देण्यासाठी एक चपटा फ्लॅट ब्रश तुम्ही वापरू शकता. आता पाणी ठेवण्यासाठी तुम्हाला 2 पसरट भांडी लागणार आहेत. एक भांडं तुम्हाला कलरिंगसाठी आणि दुसरं भांडं तुम्हाला ब्रश साफ करण्यासाठी लागणार आहे. ब्रश क्लीन करण्यासाठी दुसरं भांडं तुम्हाला लागणार आहे. साफ करण्याचं भांडं तुम्हाला ड्रॉइंग मटेरियलमध्ये जे साफ करण्याचं भांडं असतं, ब्रश साफ करण्यासाठीचं एक वेगळं असं भांडं दुकानामध्ये, ड्रॉइंग मटेरियलच्या दुकानामध्ये किंवा स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळतं. ते भांडं उभं असतं. या भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं असतं, त्यामुळे पाणी सांडू नये, ब्रश व्यवस्थित धुतले जावेत अशा प्रकारचं भांडं असतं. ते जर नसेल तर तुम्ही ग्लास देखील घरातला वापरू शकता. आता पॅलेट ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही मोठ्या आकाराची पांढरी पॅलेट घ्यायची आहे. जर तुम्हाला पॅलेट घ्यायची नसेल तर तुम्ही घरून पांढरी बशी किंवा पांढरी स्टाईल असं काही नेऊ शकता आणि याचा उपयोग तुम्हाला कलर मिक्सिंगसाठी होतो. कलर्समध्ये तुम्हाला पोस्टर कलर्स म्हणजे बघा 12 बाटल्यांचा एक संच असतो पोस्टर कलरचा, तो म्हणजे 12 बॉटल्स याच्यामध्ये असतात. ट्यूब कलर्स, ऑइल पेस्टल कलर्स, कलरफुल पेन्सिल, तुम्हाला जे हवे ते कलर्स तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता आणि सुरुवातीपासूनच तुम्ही जे कलर वापरले आहेत ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचे आहेत, म्हणजे एक्झामला वेगळं काही वाटणार नाही. तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली असेल तेच कलर्स तुम्ही बरोबर ठेवा. तुमचा जो ड्रॉइंग पेपर आहे तो मोठा असतो, त्यामुळे एक्झामच्या तिथे आणि संपूर्ण क्लासमध्ये ड्रॉइंगची प्रॅक्टिस करताना तुम्ही जे नेहमीचं रेग्युलर पॅड वापरता ते खूप अवघड वाटतं, कारण ड्रॉइंगचा पेपर खूप मोठा असतो. अशा वेळेला तुम्ही मोठा एखादा कॅनव्हास, मोठं ड्रॉइंग पॅड, माउंट बोर्ड असं काही घेऊ शकता आणि चारही बाजूला अशा फिक्स क्लिप्स अशा मिळतात, त्या तुम्ही क्लिप्स लावू शकता किंवा टेपने एखादा तुम्ही तो कागद हलक्या हाताने चिटकवू शकता, म्हणजे जेणेकरून तो कागद हलणार नाही. आणि हे सगळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ड्रॉइंग पॅड ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते पॅड कोणत्या आकाराचं घ्यायचं ते तुम्ही व्यवस्थित ठरवायचं आहे आणि पॅड तुमच्याजवळ असायलाच हवं. साधी गोष्ट आहे, कापडी फडकी ड्रॉइंगला जाताना नेहमी तुमच्याबरोबर ठेवायची आहेत. कॉटनची कापडी फडकी. तुम्हाला 2 रुमालाच्या आकाराची फडकी ठेवायची
याचा उपयोग असा होतो की शेडिंग करताना, कलरचं शेडिंग करताना ब्रशला पुसण्यासाठी आणि ब्रश क्लीन करण्यासाठी तुम्हाला कापडी फडकी गरजेची आहेत. हे सगळं साहित्य तुम्ही सुरुवातीपासूनच बरोबर ठेवायचं आहे, किंवा जर आज तुम्ही परीक्षेला जाणार असाल तर हे सगळं साहित्य बरोबर आहे की नाही, तुमच्याबरोबर तुम्ही घेतलंय की नाही हे तुमच्या बॅगेमध्ये तुम्ही चेक करायचं आहे. हे सगळं सामान तुमचं स्टेशनरी जवळ ठेवल्यानंतर ड्रॉइंग काढताना एक्झामला किंवा क्लासला दोन्ही गोष्टींची काळजी घ्यायची. इरेजर तुम्ही जेव्हा ड्रॉइंग काढणार आहात तेव्हा महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. हे सगळं सामान तर तुमच्याबरोबर आहेच, पण काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्याने तुम्हाला A ग्रेड मिळणार आहे. इरेझरचा वापर अतिशय कमीत कमी तुम्ही करायचा आहे. कलरिंग करताना 2 भांडी तुमच्याजवळ ठेवायची आहेत. पॅलेट तुमच्याजवळ ठेवायची. संपूर्ण ड्रॉइंग एकाच कलरिंग ब्रशने करायचं नाही. छोट्या ज्या गोष्टी असतात कलरिंग करायच्या त्या छोट्या नंबरच्या ब्रशने करायच्या. मोठा भाग कलरिंग करण्यासाठी जास्त नंबरचा ब्रश वापरायचा. ब्रश पाण्याच्या भांड्यामध्ये वेळोवेळी धुवून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचा, कोरडा करून ठेवायचा, म्हणजे एकमेकांमध्ये कलर मिक्स होणार नाहीत आणि वेगळाच कलर तयार होणार नाही. ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कलरिंग करताना किंवा मिक्सिंग करताना जास्त प्रमाणामध्ये कलर तयार करून ठेवायचा, कारण एखाद्या वेळेस जर कलर कमी पडला किंवा कमी पडू शकतो आणि त्याच शेडचा कलर तयार करणं तुम्हाला पुन्हा अवघड होऊ शकतं. त्यामुळे कलर मिक्सिंग करताना थोडा जास्तच कलर तुम्ही मिक्स करायचा पॅलेटमध्ये, म्हणजे तुम्हाला तो कलर शेवटपर्यंत व्यवस्थित पुरतो. आता जो ब्रश आहे तो बॉटलमध्ये बुडवण्यापूर्वी तो स्वच्छ धुवून घ्यायचा. दुसऱ्या कलरचा रंग बॉटलला लागणार नाही, रंग खराब होणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. प्रत्येक बॉटलचं जे झाकण आहे ते त्याच बॉटलला लावायचं. वेगळ्या रंगाची झाकणं एकमेकांच्या कलरच्या बॉटलला लावायची नाहीत. बॉटल लगेच बंद करायची. आणि जर बॉटलमधला कलर तुम्हाला थोडासा ड्राय वाटत असेल तर तुम्ही 2-4 पाणी थेंब त्याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे तो कलर तुमचा सुकणार नाही. अशी बरीचशी काळजी तुम्ही घ्यायची आहे. आता तुम्हाला अतिशय महत्त्वाची टीप ह्या व्हिडिओची सांगते की व्हाईट कलरची जी बॉटल आहे, व्हाईट कलर जो आहे तो सगळ्यात जास्त लागतो, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक कलर मिक्स करताना व्हाईट कलर आपल्याला गरजेचा असतो. त्यामुळे एक्झामला जाण्यापूर्वी 2 ते 3 एक्स्ट्रा बॉटल्स तुमच्याबरोबर कलर्सच्या ठेवायच्या आहेत. तो कलर बनवण्यासाठी मिक्सिंगसाठी जास्त व्हाईट कलर तुम्हाला लागणार आहे. एक्झामच्या वेळेला नेमका आपण तोच विसरतो, त्यामुळे व्हाईट कलरचा जास्त बॉटल तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. आता सेपरेट बॅग किंवा एखादी पिशवी तुम्ही सेपरेट आधीच भरून ठेवायची. त्यामध्ये सगळ्या पेन्सिल शार्प करून ठेवायच्या, सगळे ब्रश स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे, पॅलेट स्वच्छ करून ठेवायची. जे सगळे कलर्स आहेत ते व्यवस्थित शेडप्रमाणे लावून घ्यायचे, म्हणजे लाईट कलरपासून डार्क कलरपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ते सगळे कलर्स लावून घ्यायचे आहेत. सगळे कलर, पेन्सिल बॉक्स, कंपास, जॉमेट्रीचं साहित्य सगळं तुमच्या बॅगेमध्ये आहे की नाही तुम्ही ते चेक करा. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामच्या स्टेशनरीबरोबरच काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. एक्झाम सेंटरला तुम्ही अगोदरच जाऊन येत आहे, त्या ठिकाणी तुमची बसण्याची व्यवस्था कुठे आहे, तुमचा सीट नंबर कुठे आहे, तुम्ही तो जाऊन पाहायचा आहे. किंवा परीक्षा किंवा एक्झाम सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही अर्धा 1 तास सेंटरवरती जाऊन पाहायचा आहे तुमचा नंबर कुठे आहे, म्हणजे तुमची गडबड होणार नाही. तुम्हाला जी ॲन्सर शीट मिळते ती ॲन्सर शीटवर तुम्ही इंक पेनने किंवा एखाद्या पेनने, पेन्सिलने नाही, तुमचा सीट नंबर, तुमच्या स्कूलचं नेम, तुमचा स्टँडर्ड म्हणजे तुम्ही कोणत्या इयत्तेत आहे, तुमच्या एक्झामची डेट, तुमच्या एक्झामच्या सेंटरचं नाव, सेंटरचा नंबर, तुम्ही कोणत्या ड्रॉइंग ग्रेड एक्झामची परीक्षा देत आहात किंवा एक्झाम देत आहात, जसे की फॉर एक्झाम्पल इंटरमिजिएट आहे की एलिमेंटरी एक्झाम आहे, हे सगळं तुम्ही चांगल्या सुवाच्य हस्ताक्षरामध्ये, चांगल्या अक्षरामध्ये तुम्ही लिहायचं आहे. ड्रॉइंग काढताना एक काळजी घ्यायची की अतिशय छोट्या आकाराचं ड्रॉइंग तुम्ही काढायचं नाही. तुम्हाला भरपूर मोठा कागद दिला जातो, त्यामुळे ड्रॉइंग जे आहे त्याचं स्केच मोठ्या आकाराचं काढायचं. त्या पेपरला साजेसं असं ड्रॉइंग तुम्ही काढायचं. छोटं चित्र विचारात घेतलं जाणार नाही आणि तुम्हाला कदाचित फेल केलं जाऊ शकतं, नापास केलं जाऊ शकतं, ही तुम्ही काळजी घ्यायची आहे. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही ड्रॉइंग करताना कोणत्याही प्रकारची स्केल किंवा कोणतेही कंपास बॉक्स मधील कोणतेही मटेरियल जे आहे ते तुम्ही
म्हणजे तुमच्या कंपास बॉक्समध्ये जे ड्रॉइंगचं मटेरियल असतं, जसं की तुमचं स्केल असते किंवा इतर काही राऊंडर वगैरे असतं किंवा कोन मापक असतं, ह्या सगळ्यांचा वापर तुम्ही ड्रॉइंग करताना वापरायचं नाही. ते तुमच्या टीचरच्या लक्षात येतं. सगळं जे ड्रॉइंग आहे ते तुम्हाला हातानेच काढायचं असतं. फक्त तुम्ही जॉमेट्री पेपरला हे सगळं मटेरियल जे आहे ते तुम्ही वापरू शकता. मुख्य ड्रॉइंग काढताना हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. स्वतः हाताने ड्रॉइंग काढायचं आहे. तुम्हाला भरपूर वेळ ड्रॉइंग काढण्यासाठी, कलरिंगसाठी, स्केचिंगसाठी दिलेला असतो. तो संपूर्ण वेळ तुम्ही वापरायचा आहे. घाईघाईने कलरिंग करून एकाच तासामध्ये संपूर्ण ड्रॉइंग पूर्ण करायचं नाही. दिलेल्या टायमिंगचा संपूर्ण उपयोग करायचा आणि तुमचं ड्रॉइंग शेवटपर्यंत कसं जास्तीत जास्त छान होईल याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. ए ग्रेड शेवटपर्यंत मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा कलरिंग करताना खूप साऱ्या चुका होतात, मुलं घाबरतात आणि सगळं निराश होऊन ते शेवटी ड्रॉइंग करायचं बंद करतात. तसं करायचं नाही. तुमच्याकडे वेळ असतो. ड्रॉइंग जरी चुकलं तरी त्याला सुधारता येतं. हलक्या हाताने स्केचिंग करायचं असतं, म्हणजे पेन्सिलने हलक्या हाताने काढायचं. इरेजर खूप वापरलेलं कळणार नाही, ड्रॉइंग घाण पण होणार नाही आणि कलरिंग देताना सुद्धा काळजीपूर्वक कलर बाहेर जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. कलर मिक्स केलेला असेल तर जास्त करून ठेवायचा, हे मी मगाशीच सांगितलं. जरी चित्र किंवा ड्रॉइंग एखाद्या वेळेस चुकलं तरीसुद्धा घाबरायचं नाही. टीचरला सांगायचं, थोडासा वेळ तुम्हाला ते देतात. पॉझिटिव्ह विचार करून शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचा नाही. तुम्ही जे काही तुमच्या ड्रॉइंगमध्ये काढता, कलरिंग करताना, स्केच करता, तुम्ही सगळं हे खूप कष्ट करून करत असता आणि हे संपूर्ण ड्रॉइंग टीचरच्या लक्षात येत असतं. तुम्ही केलेला प्रयत्न टीचरच्या नजरेला लक्षात आल्याशिवाय राहत नाही आणि त्यातूनच तुम्हाला ते ग्रेड देतात. तुमचा प्रयत्न दिसणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचा नाही. तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणारच आहे. अजून खूप महत्त्वाची टिप अशी आहे की मुलं एक्झामला गेल्यानंतर पाऊचमध्ये एका सेपरेट तुम्हाला ब्रश घेऊन जायचे आहेत. तिथे गेल्यानंतर एकमेकांचं साहित्य मुलं वापरतात आणि ऐन वेळेला आपल्याला जो ब्रश हवा आहे तो आपल्या फ्रेंडकडे असतो किंवा आपल्याला जो कलर हवा आहे तो आपण मदतीच्या भावाने एखाद्या मित्राला दिलेला असतो आणि त्यावेळेला तिथे वेळ कमी असल्यामुळे अडचण होते. अशा वेळेला तुमचं साहित्य हे तुमच्या जवळ ठेवायचं. प्रत्येक साहित्यावर तुम्ही सेलो टेप लावून, पांढरा कागद लावून तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या गोष्टी कुठेही मिक्स होणार नाहीत. वेळेचं बंधन असल्यामुळे इथे मदतीची भावना जास्त काही न ठेवता स्वतःचं सामान किंवा स्वतःची जी स्टेशनरी आहे ती प्रत्येकाने स्वतः वापरायची आहे. मुलांना दिलेल्या गोष्टी मागितल्यानंतर या ठिकाणी अशा अडचणी तुम्ही स्वतःहून टाळायच्या आहेत. माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला खूप मार्गदर्शनपर व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. इंटरमिजिएटच्या देखील सगळ्या व्हिडिओज आहेत. सगळ्यांना मनापासून बेस्ट ऑफ लक. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि हाईपचं बटन देखील दाबा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा. धन्यवाद.